तर खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की फक्त एक दिवस फेशियल करून त्यांची स्किन खूप चांगली होऊन जाईल आणि त्यांच्या स्किनच्या सगळ्या प्रॉब्लेम्स कमी होऊन जाईल, जसं की टॅनिंग, पिगमेंट, रिंकल, फाईन लाईन. इन रिॲलिटी असं काहीही होत नाही हां. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ फेशियल का करतात. फेशियल करायचा एक मेन मोटिव्ह हे असतो, ते आपल्या स्किनमधून कॅमिडॉन्सला कमी करतो, आपल्या स्किनला डीप क्लिनिंग करतो, डीप टिश्यू मसाज होते आणि तुमच्या फेस टाईटनिंगमध्ये हेल्प करते. ॲज अ मंथली रुटीन तुम्ही फेशियल घेऊ शकता. तसं तुम्ही स्किन केअर रुटीन पण समजू शकता. तसं आजकाल मशीन ट्रीटमेंट फेशियल पण आलेले आहेत. दॅट्स अ डिफरंट टॉपिक आहे तो. एका दिवसात फेशियल केल्याने ग्लो येत नाही, हे डोक्यामध्ये फिट करून घ्या. तुम्ही एका वर्षानंतर येऊन एखाद्या सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन बोलता की मला 1 वर्ष झालं मी फेशियल नाही केलेलं आहे आणि माझं परवाला फंक्शन आहे, तर तुम्ही मला फेशियल करून द्या आणि चांगला असा ग्लो द्या. तर मॅडम, एका दिवसात फेसला ग्लो येत नाही. कसं आहे माहिती आहे का, काही क्लायंट्स माझ्याकडे येतात आणि मला बोलतात, मॅडम 2 दिवसानंतर माझं फंक्शन आहे, माझा फेस खूप डल झालेला आहे, खूप टॅनिंग झाली आहे, ब्लॅक हेड व्हाईट हेड्स आलेले आहेत, खूप स्किनचे प्रॉब्लेम झाले आहेत आणि माझं परवाला फंक्शन आहे, तर माझी स्किन थोडीशी चांगली करून द्या, ग्लो आला पाहिजे, मी गोरी झाली पाहिजे. तर बाई, असं काहीही होत नाही. एका दिवसामध्ये तू गोरी होणार नाहीस किंवा एका दिवसामध्ये तुझी स्किन रिपेअर होणार नाही आहे. बघा, एखादी गाडी जरी बिघडली असेल ना, तर तिला रिपेअर करायला 8 दिवस लागतात, 2 दिवस लागतात, 3 दिवस लागतात, 4 दिवस जातात. काही गाड्यांना 1 महिना गॅरेजमध्ये ठेवावं लागतं, तेव्हा ती रिपेअर होऊन येते. इथे तर आपली स्किन आहे, स्किन एका दिवसात नाही रिपेअर होत. तर कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एका वर्षानंतर 2 वर्षानंतर फेशियल करताय आणि अपेक्षित करतायत की माझा फेस चांगलं झालं पाहिजे, तर प्लीज असं अपेक्षित नका करत जाऊ. तुमची स्किन केअर करत जा. तुम्ही मंथली फेशियल घेत जा, त्यानंतर तुमची स्किन म्हणजे चांगली होत राहील. कसं आहे माहिती आहे का, तुमचं खाणं पिणं हे पण प्रॉपर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल ना, तुमची स्किन आपोआप ग्लो करणार. बघा, काही लोकांची स्किन असते जी नॅचरली खूप चांगली असते, सॉफ्ट, मतलब टॅनिंग नसते त्या स्किनवरती, ॲक्ने वगैरे काहीचा प्रॉब्लेम नसतो. त्यांचं कसं, त्यांचं खाणं टाईमवरती असतं, झोप प्रॉपर घेतात ते लोक, एक्सरसाइज करतात, योगा हे सगळं करतात, त्याच्यामुळे त्यांची स्किन मेंटेन असते, चांगली राहते. ते स्किन रुटीन पण तशी ठेवतात. तर तुम्हाला ज्या ब्रायडल्स असतात, ब्राईड्स ज्यांचं लग्न असतं, त्यांना एक सांगणं आहे की जर तुमचं लग्न 1 वर्षा पहिले बघा 1 वर्षा पहिले लग्न नाही ठरत, कोणाकोणाचं अचानक ठरून जातं. पण कसं आहे, तुम्ही त्याच्या हिशोबाने तुमची स्किन केअर करणं चालू करा. कसं आहे माहिती आहे का, ऐन मोक्यावरती काहीही होत नाही. ऐन मोक्यावरती तुम्ही येऊन जर एक सलूनवालीला बोलताय की बाबा माझी स्किन अशी करून दे, तशी करून दे, तर नाही होत. तुम्ही प्रॉपर स्किन रुटीन ठेवा. आता एक हायड्रा फेशियल आलेलं आहे, ते पार्लरमध्ये येतात आणि बोलतात हायड्रा फेशियलमध्ये तर इन्स्टंट ग्लो येतोच ना. हां, येतो, ती मशीन आहे. एक सांगू का, आपण कपडे धुतो, ठीक आहे, वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही कपडे धुता आणि हाताने कपडे धुता. तर मला सांगा, कुठल्या हाताने धुतलेल्या कपड्यांचा चांगला रिझल्ट येतो, या